नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 30 ऑक्टोबर 2023 रोजी बीड जिल्ह्याच्या इतिहासात हा दिवस काळाकुट्ट म्हणून लिहिला जाईल. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर एकीकडे मनोज जरांगे पाटील हे शांततेचं आवाहन करत असताना दुसरीकडे या आंदोलनाच्या नावाखाली अनेकांनी आपला राजकीय सूड उगवून घेण्याचा प्रयत्न केला, आपल्या राजकीय वैऱ्यांच्या घरावर चाल केली आणि त्यामध्ये माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, त्यानंतर जयसिंह सोळुंके, सुभाष राऊत यांच्या घरावर आणि हॉटेलवर दगडफेक करत प्रचंड अशी मोठी जाळपोळ केली. त्यांच्या कुटुंबियांना जाळण्याचा या हल्लेखोरांचा उद्देश होता असं आता समोर येतं. जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी उलटून गेलाय. आम्ही आज हा मुद्दा एवढ्यासाठी मांडतोय की आमच्या काही पत्रकार मित्रांनी आम्हाला एक सीसीटीव्ही फुटेज जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर यांच्या बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिलं. आता त्यांना ते साहजिक आहे त्यांच्या पोलीस सूत्रांकडून मिळालं असावं आणि त्यामुळेच महिनाभरानंतर हे सीसीटीव्ही फुटेज बाहेर व्हायरल केलं गेलं. त्याचं कारण असं होतं की पोलिसांना कुठंतरी हे दाखवून द्यायचं असेल की जे काही आरोप क्षीरसागर कुटुंबीय किंवा प्रकाश सोळुंके कुटुंबीय किंवा राऊत कुटुंबीय किंवा राऊत करतायत ते खोटे असावे आणि या सगळ्या प्रकारामध्ये कुठंही पेट्रोल बॉम्बचा किंवा फॉस्फरसचा किंवा ज्वलनशील पदार्थांचा वापर केला नसावा असं कदाचित पोलिसांना पत्रकारांच्या माध्यमातून सांगायचं असावं. म्हणूनच हे सीसीटीव्ही फुटेज आत्ता व्हायरल झाले. ते पोलिसांनी आमच्यापर्यंत दिलेले नाही आहेत हे आम्ही पुन्हा एकदा सांगतोय. आमच्या काही पत्रमित्रांनी दिले आणि त्यांना ते दिले असावेत असं आमचं म्हणणं आहे. आता आपण हे सीसीटीव्ही फुटेज पाहूया. हे सीसीटीव्ही फुटेज हे संदीप क्षीरसागर यांच्या घरामध्ये त्यांचं समोरचं घराचं जे गेट आहे ते गेट उघडून आंदोलक हे आतमध्ये घुसताना आपण पाहू शकतो. हे आंदोलक आल्यानंतर हे आंदोलक बेफाम तुफान अशी दगडफेक करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे या आंदोलकांचा जो राग होता किंवा जी चीड होती ती मराठा आरक्षणाला विरोध करणारे म्हणून क्षीरसागरांचं घर जाळायचंय की आपली वैयक्तिक दुश्मनी काढायची हे यामधून काही स्पष्ट होत नाही. पण ज्या तीव्रतेने या सगळ्यांचा संताप आणि त्यांचं एकंदर ऍक्शन रिॲक्शन दिसते त्यावरून हे भयानक होतं असंच जाणवतं. या आंदोलकांनी या ठिकाणी सुरुवातीला तुफान दगडफेक केल्याचं आपल्याला दिसतंय. त्यानंतर या आंदोलकांनी त्यांच्या गेटच्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला दोन्ही बाजूला ज्या 4 चाकी आणि दुचाकी गाड्या होत्या त्या गाड्या पेटवून दिल्या. हे देखील आपल्याला दिसू शकतं की त्यांनी कशा पद्धतीनं अगोदर 4 चाकी वाहनांच्या काचा फोडल्या, त्याच्यानंतर पेट्रोलचे बोळे असतील, कागदाचे बोळे असतील किंवा कापडी बोळे असतील हे त्या गाड्यांमध्ये टाकले. त्या गाड्या पेट घेतलाय ह्याची खात्री झाल्यानंतरच ते दुसऱ्या गाडीकडे वळाले. अशा पद्धतीनं हे सगळं प्रकार एकंदर झालेला आहे. आता या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आणखी एक मजा अशी आहे की या घराच्या जाळपोळीच्या वेळी म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर जेव्हा हल्ला झाला आणि जाळपोळ झाली तेव्हा त्या ठिकाणी DYSP संतोष वाळके, पोलीस निरीक्षक LCB संतोष साबळे, शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक केतन राठोड हे आपल्या कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह हजर होते. त्यांनी या आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला, या आंदोलकांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण हे आंदोलक ऐकत नाहीत. असं लक्षात आल्यानंतर DYSP वाळके यांच्या आदेशावरून त्या ठिकाणी जुजबी आणि सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्जने देखील हे आंदोलन थांबत नाहीये हे लक्षात आल्यानंतर या ठिकाणी रबर बुलेट, स्टेन बुलेट्स आणि अश्रुधुराच्या 3 नळकांड्या फोडण्यात आल्या असं पोलिसांनी
स्वतः दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलंय. आणि त्यामध्ये असंही म्हटलंय की हा जमाव पोलिसांना त्यांचं कर्तव्य करण्यात आडकाठी आणत होता, म्हणून 353 देखील दाखल झाला. आता हे जे काही आपण 3-4 मिनिटाचं व्हिडिओ फुटेज किंवा सीसीटीव्ही फुटेज पाहतोय, यामध्ये एकही पोलीस कर्मचारी दिसत नाहीये बरं का. किंवा दूरदूरपर्यंत म्हणजे या सीसीटीव्ही फुटेजमधून क्षीरसागरांच्या बंगल्याच्या जे पार्किंगचा एरिया आहे, त्याच्यानंतर रस्त्याचा जो भाग आहे आणि समोरचं जे पोलीस ग्राउंडचं जे छोटंसं गेट आहे, त्या गेटपर्यंतचा भाग दिसतोय. पण या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी आढळून येत नाहीये. पोलीस कर्मचारी दिसले नाहीत किंवा ते प्लेन क्लोथ मध्ये असतील असं आपण जर का समजलं तरी हरकत नाही. पण पोलिसांनी जो दावा केला FIR मध्ये की आम्ही त्या ठिकाणी हवेत फायरिंग केली, रबर बुलेट फायर केल्या आणि विशेष म्हणजे अश्रुधुराचे नळकांडे फोडले. अहो, अश्रुधुराचे नळकांडे फोडताना एवढा मोठा आवाज होतो की जसं काही मोठी उखळी तोफ फोडली. आणि एक अश्रुधुराचं नळकांड जर का फुटलं असतं ना, तर हा जमाव केव्हाच सैरभैर होऊन पळाला असता. त्या ठिकाणी त्यांना पळल्याशिवाय पर्याय नव्हता. पण हा जमाव या इमारतीमध्ये घुसतोय, या बंगल्यात घुसतोय, गेट उघडून घुसतोय, त्याच्यानंतर प्रचंड तुफान दगडफेक करतोय, त्यानंतर जाळपोळ करतोय आणि जाळपोळ करून हा जमाव बाहेर निघून जातोय. या ठिकाणी पोलीस नावाचे लोक जर का हजर होते तर मग ते बघ्याची भूमिका घेत होते का? पोलिसांची तर या सगळ्या आंदोलकांना चिथावणी नव्हती ना? पोलिसांनी हे सगळं का घडू दिलं? म्हणजे प्रकाश सोळंके जे आमदार आहेत त्यांनी देखील पत्रकार परिषदेत हा आरोप केलाय की माझ्या घरावर दगडफेक होत असताना, माझ्या घरावर जाळपोळ होत असताना पोलीस मात्र कुठल्याही प्रकारच्या लाठीचार्जचा निर्णय पोलिसांनी घेतला नाही, कुठल्याही आंदोलकांना थांबवण्याचा निर्णय घेतला नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी पोलीस दलाबद्दलच संशय व्यक्त केला. आता या 3-4 मिनिटाच्या सीसीटीव्ही फुटेज जे बाहेर आलेलं आहे ते पाहिल्यानंतर एक गोष्ट तर स्पष्टपणे जाणवते की पोलीस खोटं बोलतायत, स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना हा मॉब कंट्रोल करता आला नाही किंवा त्यांनी जाणीवपूर्वक कंट्रोल होऊ दिलं नाही. हे जे उघडं होऊ शकतं ते झाकण्यासाठी म्हणून पोलीस आता खोटे FIR देखील करायला लागलेत की काय, अशी चर्चा सुरू झाली. पोलिसांनी कुणाच्या आदेशावरून किंवा कुठल्या सत्ताधारी विरोधकांच्या फोनवरून त्यांनी या आंदोलकांना पाठीशी घालायचं, त्यांच्या म्होरक्यांना पाठीशी घालायचं, हा त्यांचा निर्णय, त्यात आम्ही पडणारही नाही. पण देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांना जी माहिती दिली होती की यामध्ये काही राजकीय पक्षांचे प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते हे सहभागी असल्याचं उघड झालेलं आहे किंवा आम्हाला ते आमच्यापर्यंत सूत्रांनी माहिती दिलेली आहे. मग पोलीस त्या राजकीय प्रमुखांना तर पाठीशी घालण्यासाठी असे धंदे करत नाहीयेत ना, अशी शंका येऊ लागली. एकूणच काय तर हे सीसीटीव्ही फुटेज एवढ्या उशिरा का बाजारात आलं? मी स्वतः संदीप क्षीरसागर यांच्याशी देखील बोललो. त्यांनी देखील मला हे सांगितले की आमच्याकडून कुणीही हे सीसीटीव्ही फुटेज मीडियापर्यंत पोहोचवण्याचा काही प्रश्नच नाही, कारण आम्हाला हा प्रश्न विधिमंडळात मांडायचा असल्यामुळे आम्ही याबाबत पत्रकारांशी देखील फार कमी बोललेलो आहोत आणि आम्ही ते सीसीटीव्ही फुटेज दिलेलं नाही. मग ते दिलं कुणी आणि ते देण्यामागचा हेतू काय होता? बरं, त्यावर ज्या बातम्या आल्या ना त्या अशा स्वरूपाच्या होत्या की त्या बातम्या पेरल्या आहेत की काय असं देखील वाटावं. आणि त्यामुळंच आम्ही जे सांगतोय की या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं कुठंही, आम्ही यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये असं थेट म्हटलं होतं की पोलिसांनी ज्या FIR दाखल केलेत त्यामध्ये चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. पोलीस त्या ठिकाणी हजर होते, तर मग पोलिसांनी जे काही FIR म्हणजे फायरिंग केलं किंवा जे काही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, टिअर गॅसचा वापर केला, तर त्याचे काही अवशेष त्या ठिकाणी सापडायला पाहिजे होते, पण सापडलेच नाही. याचा अर्थ पोलीस खोटं बोलतायत. आणि आमचं जे म्हणणं होतं, न्यूज अँड व्ह्यूजने जो मुद्दा महत्वाचा उचलला होता की या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस लिपापोती करण्याचा प्रयत्न करतायत, पोलीस कोणाला तरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत, कोणाच्या तरी प्रेशर खाली पोलीस तपास करतायत. आणि त्याच्यामुळेच आत्तापर्यंत जे म्होरके आहेत, जे राजकीय पक्षाचे प्रमुख असतील किंवा राजकीय पक्षाच्या प्रमुखांच्या जवळचे असतील, ते ताब्यात आलेले नाहीत. आणि त्यामुळेच कुठंतरी अशी शंका येऊ लागली
की आता हा तपास पुढे जाणारच नाही आणि इथून पुढं राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या घरावर हल्ले केले तरी आपलं काही वाकडं होत नाही हा मेसेज जाऊन पुन्हा अशी विध्वंसक आंदोलनं झाल्यास आश्चर्य वाटायला नको.